मला असं वाटलं होतं मनात की यार कुंकुमार्चना यांच्या मिळालंय आता आपल्याला पण मिळेल का आणि खरंच मिळालं. हिरो आहे तो म्हणजे रेडिओ आणि ती कथा, रेडिओची कथा. बरोबर. तुमची जर गोष्ट असेल, वेगळी गोष्ट असेल, रेबिलियन गोष्ट असेल, एक्सपेरिमेंट करणारी गोष्ट असेल तर तुम्ही ती मांडू शकता. मराठी चित्रपट ज्या पद्धतीने प्रेक्षकांच्या मनामनामध्ये घर करत आहे त्याच पद्धतीने शॉर्ट फिल्म्स असतील, वेब सिरीज असतील, या सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांच्या मनामनात घर करतात. नुकतंच 72व्या नॅशनल फिल्म अवॉर्ड्सची घोषणा झाली आणि या फिल्म्स अवॉर्डमध्ये खरंच खूप सुंदर सुंदर अशा मराठी चित्रपटांपैकी हिंदी चित्रपटांना सुद्धा अवॉर्ड्स मिळाले आहेत. आणि या सगळ्यामध्ये एक जमेची बाजू म्हणजे एक अशी वेब सिरीज, एक अशी शॉर्ट फिल्म येते जी शॉर्ट फिल्म फक्त मूकपट जरी असला तरी त्याच्यातला खरा हिरो कोण आहे हे शॉर्ट फिल्म बघितल्यावरच कळतं. शॉर्ट फिल्मचं नाव आहे हमसफर आणि या शॉर्ट फिल्मला सुद्धा 72व्या नॅशनल फिल्म अवॉर्डमधला एक अवॉर्ड प्रदान झाला आहे सर्वोत्तम शॉर्ट फिल्मच्या निमित्ताने. आणि याच शॉर्ट फिल्ममधील एक उमदा कलाकार माझ्यासोबत विजय सर आहेत. सगळ्यात आधी अभिनंदन तुमचं, कारण का ह्याच्या आधी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये आपली स्क्रीनिंग झाली तेव्हा सुद्धा आपण भेटलो. खरंच खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला, कारण का त्या थिएटरमध्ये आपण सगळ्यांनीच शॉर्ट फिल्म बघितली. आणि जसं मी आता बोललो की शॉर्ट फिल्म मधला हिरो कोण हे आपण जेव्हा शॉर्ट फिल्म बघतो तेव्हाच कळतं. तर जसा रेडिओ होता तुमचा हमसफर, अशाच हमसफरची एक पोस्ट पावती किंवा त्याला कौतुकाची दाद म्हणून 72वा नॅशनल फिल्म अवॉर्डचा आपल्याला पुरस्कार मिळाला आहे. काय सांगाल एकंदरीत एक कलाकार म्हणून किती आता समृद्ध झाल्यासारखं वाटतं. आणि येस, शॉर्ट फिल्म सुद्धा तेवढ्या चांगल्या पद्धतीने तोडीस तोड चित्रपटांना सुद्धा दम दाखवू शकते किंवा चित्रपटांच्या सोबत सुद्धा उभे राहू शकते. याबद्दल काय सांगाल? खूप चांगलं वाटतंय. एकतर खूप चांगल्या पद्धतीने आता भारतात शॉर्ट फिल्म होतात. त्या अगोदरही होत होत्या, बरोबर, पण आता थोडंसं अवेअरनेस वाढलाय आणि खूप चांगल्या शॉर्ट फिल्म्स होत आहेत. आणि इतके चांगले कॉन्सेप्ट्स, इतके चांगले ॲक्टर्स, नवीन मुलं, डिरेक्टर, बरोबर, कॅमेरामन, टेक्निशियन्स, हे सगळे आता एक सुरुवात त्यांना महत्त्व कळायला लागलं आता शॉर्ट फिल्मचं, की आज इंटरनॅशनली सुद्धा किती शॉर्ट फिल्मचं महत्त्व आहे. नॅशनल अवॉर्ड सुद्धा आज सगळ्यांना एनकरेज करते. अगोदरपासून होती, बरोबर, शॉर्ट फिल्म्स फेस्टिवल किंवा शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन अगोदरपासून व्हायची. पण आता अवेअरनेस वाढल्यामुळे, आज मुलं जास्त अवेअर झाल्यामुळे आज जास्त आणखी रिस्पॉन्स मिळतोय. नक्कीच. बरं, तर आपल्या हमसफर या शॉर्ट फिल्मला फक्त एवढंच नाही तर दादासाहेब फाळके पुरस्कार सुद्धा मिळाला आहे, गोव्यातील इफ्फी पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. हे सगळं होत असताना ना, जेव्हा नॅशनल अवॉर्डची घोषणा होते, नॅशनल अवॉर्डची अनाउन्समेंट होते आणि तुमच्या हमसफरला तो नॅशनल अवॉर्ड मिळतो, एक असतं ना की कलाकार म्हणून प्रसन्न व्हायला वाटतं. म्हणजे कलाकार असला ना की हुरूप येतोच, पण एक प्रेक्षक म्हणून काय सांगाल की येस, आमच्या शॉर्ट फिल्मला नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे, काय सांगाल त्याबद्दल? खरंच आनंद होतोय, कारण मी पहिल्यांदाच शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं. अच्छा. आणि त्याला असे नॅशनल अवॉर्ड मिळणं किंवा दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळणं, गोव्याच्या इफ्फीमध्ये अक्लेम्ड होणं, बरोबर, हे खूप चांगलं वाटतं. खूप चांगलं वाटतं की आपण ज्या प्रकारे केला, आपण म्हणण्यापेक्षा माझा दिग्दर्शक, रायटर, डायरेक्टर अभिजित दळवी, तसेच निर्माते नरेंद्र फिरोदिया, हे इतके जाणकार आहेत की त्यांच्या अगोदरच्या शॉर्ट फिल्मला सुद्धा नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. कुंकुमार्चना त्यांनी केली होती, त्यांनाही ते मिळालं होतं. त्यामुळे मला असं वाटलं होतं मनात की यार कुंकुमार्चना यांच्या मिळालं आहे आता आपल्याला पण मिळेल का आणि खरंच मिळालं. हा आनंद आहे की इतकं प्री अज्युम करून मी प्री अज्युम केलं की मिळायला हवं आणि मिळालं. आणि मिळायला हवं म्हणण्यापेक्षा त्याने ते चांगलं केलं आहे. एक वेगळी कॉन्सेप्ट, एक म्यूट मुखपट, बरोबर, हे खूप कमी व्हायचे आपल्या इकडे. तर मला एक कॉन्फिडन्स असा आला की त्याने जेव्हा मला म्हटलं अभिजितने की विजय दादा तू जर करत असशील तर मी करतो, अच्छा, नाहीतर हे मी कॉन्सेप्ट करणार नाही. अरे पण मी का नाही करणार, बरोबर, एक वेगळा सब्जेक्ट आहे आणि इतके चॅलेंजिंग आहे की 15 मिनटं, 16 मिनटं, 17 मिनटं जे ब्ला 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 न बोलता फक्त एक्सप्रेशन्सने किंवा टोटल त्याची व्हिज्युअल्स आहेत. त्याची आमचा हिरो खरा आहे रेडिओ हिरो आहे. बरोबर, गोष्ट जी आहे ती रेडिओची आहे. रेडिओमुळे मी दिसतो किंवा माझी फॅमिली दिसते. आणि हिरो आहे तो म्हणजे रेडिओ आणि ती कथा, रेडिओची कथा. बरोबर.
त्यामुळे हे इतकी छान अभिजितने मांडली आहे, इतकी छान डिरेक्ट केली आहे, शूट चांगलं केलं आहे, बॅकग्राऊंड म्युझिक चांगलं केलं. बॅकग्राऊंड डायलॉग नाही, त्यामुळे बॅकग्राऊंड म्युझिकवरच सगळी गोष्ट होती. बरोबर. हो. इतकं सगळं त्या अभिजितने जुळवून आणलं, त्याबद्दल पहिलं अभिनंदन अभिजित दळवीचं. नक्की. बरं, तर असं बोलायला हरकत नाही की आपल्या मराठी सिनेमाला ना मूकपटाचा हा वारसाच आहे, कारण का पहिला सिनेमा हा मूकपटच होता आपला. हो. आणि त्याच्यानंतर जसं तुम्ही बोललात की ह्याच्या आधी सुद्धा शॉर्ट फिल्म व्हायचे, ह्याच्या आधी सुद्धा शॉर्ट फिल्मला अवॉर्ड्स मिळायचे, पण आता अवेअरनेस चांगल्या पद्धतीने झाला आहे. एक कलाकार म्हणून किती गरजेचं वाटतं की हो, या शॉर्ट फिल्म्स असतील किंवा अजून कोणते माध्यम असतील सिनेमाचे संदर्भातले, तर या सगळ्यांचं अवेअरनेस आत्ताच्या घडी लावणं खूप महत्त्वाचं, कारण का आत्ताची जी जेनझी पिढी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने अट्रॅक्ट होते या सगळ्या गोष्टीकडे. काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे खरंच त्यांनी करायला पाहिजे, कारण असं होतंय की आताची पिढी आहे ती खूप हरवणारी आहे, हुशार आहे. प्रत्येकाला सिनेमा करता येईलच असं नाही. मग ते सुरुवातीला शॉर्ट फिल्म करतात ऑफकोर्स, कारण शॉर्ट फिल्म आणि सिनेमा, पूर्ण लांबीचा सिनेमा हा खूप वेगळी गोष्ट आहे. बरोबर. पण मीडिया आहे एकच आहे. फिल्म हा मीडिया आहे. तुम्ही मीडियात तुम्ही, आणि त्या 15 मिनिटाच्या 16 मिनिटं किंवा मॅक्झिमम हाफ ॲन आवरची जो एक स्पॅन असतो, त्यात तुम्ही एवढी गोष्ट कशी मांडू शकता ह्याची एक सवय होते. बरोबर. आणि तुम्हाला जर एक बंडखोरी करायची असेल किंवा एक तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचं असेल, तर शॉर्ट फिल्म सारखं माध्यम नाही. क्या बात आहे. तर वाटेल तो सब्जेक्ट तुम्ही करू शकता, वाटेल तो. तर इथे तुम्हाला प्रेक्षक नको आहेत. बरोबर. की अरे प्रेक्षक नाही आले तर, मला बुकिंग नाही झालं तर, मला पैसे नाही मिळाले तर. तुमची जर गोष्ट असेल, वेगळी गोष्ट असेल, रिबिलियन गोष्ट असेल, एक्सपेरिमेंट करणारी गोष्ट असेल, तर तुम्ही ती मांडू शकता. आणि आज जगात तुम्ही पोहोचू शकता. जगात अगदीच एवढे कॉम्पिटिशन आज जगात निर्माण झाले. नक्कीच. बरं, तर मग असं बोलायला काय हरकत नाही की सिनेमाला सुद्धा तोडीस तोड देणारं शॉर्ट फिल्म हे माध्यम आहे. जसं तुम्ही बोलत की माध्यम एकच आहे, फिल्मच आहे, फक्त एक शॉर्ट वाजता आणि सिनेमासारखा एक मोठा 2.5 ते 3 तासाची स्टोरी असते. कलाकार म्हणून तुम्हाला विचारायला आवडेल की हे सगळं घडत असताना, जसं तुम्ही बोलत की मी मॅनिफेस्ट केलेलं की कुठेतरी ह्यांच्या आधीच्या शॉर्ट फिल्मला मिळाला तर आहे, आपल्या शॉर्ट फिल्मला सुद्धा मिळेल का, हे सगळं घडत असताना आता शूटिंगचा पहिला दिवस आठवतो की जेव्हा अहिल्यानगरमध्ये तुमचं शूट सुरू झालेलं, ती जर्नी, आणि येस आता जेव्हा अवॉर्ड घ्यायला जाल तुम्ही, तेव्हाची ती असणारी फिलिंग काय सांगाल एकंदरीत? खूप आनंद होतो, खूप बरं वाटतंय. कारण प्रत्येक नटाला किंवा प्रत्येक मेकर आहे, प्रत्येकाला वाटतं की आपल्याला एक अक्लेम्ड व्हावं. आणि नॅशनल अवॉर्ड सारखं जर अवॉर्ड मिळत असेल, जो आपल्या भारतातला सगळ्यात उच्च मोठा उच्च दर्जाचा दर्जाचा आपला हा अवॉर्ड आहे, आणि तो आपल्याला मिळतो म्हटल्यानंतर प्रत्येकाला आवडतो. त्यासाठी आपण धडपडत असतो. बरोबर. की आपली गोष्ट, आपला परफॉर्मन्स, आपली सगळी मेहनत लोकांपर्यंत पोहोचायला हवी. आणि त्याच्यात अक्लेम होत असेल, अवॉर्ड मिळत असेल, तर खूप खूप बरं वाटतं. पहिला दिवस म्हणजे मला अगोदर भेटून गेलो होतो अभिजित, डिस्कस केलं होतं. नंतर आम्ही जेव्हा गेलो नगरमध्ये, तेव्हा आदल्या दिवशी आम्ही डिस्कस केलं काय काय करायला पाहिजे. त्यामुळे तो फार प्रिपेअर्ड होता अभिजित, खूप प्रिपेअर्ड होता अभिजित. आमचा DOP खूप प्रिपेअर्ड होते, काय करायला पाहिजे हे त्याचे पक्क डोक्यात होतं. त्याच्यामुळे वाटलं की आपण कधी चांगलं नक्की करू, कारण अभिजित तसं सेन्सिबल आहे. कारण आम्ही त्या फिरोदिया जी कॉम्पिटिशन आहे त्या दरम्यान आम्ही खूपच भेटलो आहे, तर मला माहिती होतं की आज चांगलं नक्की करेल. आणि तसं मोका अभिनय करणं वगैरे तसं काय मला चॅलेंजिंग नाही आहे. बरोबर. कारण मी तसा थोडा माईम ॲक्टर. येस, अगदीच अगदीच. म्हणजे ते, पण ही गोष्ट मोकाभिनय ह्या गोष्टीतनं मांडणं हे थोडं कठीण होतं. बरोबर. कारण एक कॉमेडी विमेडी मी केलेली आहे, पण ही गोष्ट 17 मिनिटं ही गोष्ट करणं, ते सगळं क्रेडिट परत जातं ते रायटर डायरेक्टरला. नक्कीच. आणि ही कथा ज्यांनी ॲक्सेप्ट केली ती आमची फिरोदिया, या सगळ्यांना पहिलं जातं. त्यानंतर ऑफकोर्स आम्ही सगळे आहोत कलाकार, मी आहे, आणि मला एवढी चांगली भूमिका मिळाली, एवढी चांगली ही शॉर्ट फिल्म करायला मिळाली, याचा मला अतिशय आनंद होतोय. नक्कीच. म्हणजे मी ती शॉर्ट फिल्म बघितली, तर शॉर्ट फिल्म बघत असताना ना मला प्रेक्षक म्हणून अशा गोष्टी जाणवल्यात की ना, मला त्या प्रत्येक फ्रेममध्ये नवरस जसे असतात आपले, सुरुवातीच्या शॉर्ट फिल्मचा तुमचा तो खुललेला चेहरा, त्याच्यानंतर तुमचा आणि त्या रेडिओसोबतचा असणार नातं, आणि त्याच्यानंतर काही दुरावा येतो काय, मी आता रिव्हील करत नाही कारण का ती शॉर्ट फिल्म ना अवेलेबल आहे, ती बघण्यात तेवढी मजा आहे. पण हे सगळे जे नवरस असतात ते नवरस सुद्धा आम्हाला बघायला मिळाले. या सगळ्या नवरसांमध्ये
विजय पाटकर प्रेक्षक म्हणून हरून गेलेला तिकडे, की विजय पाटकर कलाकार म्हणून चोखंदळ होतात की नाही मला हे करायचं आणि माझ्याकडून उत्तम होणारच आहे, काय सांगाल? नाही, मला करायचंच होतं आणि मी करणारच होतो. कारण एवढं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एवढा चांगला जर एक कॅरेक्टर मिळत असेल, एवढा चांगला रोल मिळत असेल तर मला, तर कोण नाही करणार, बरोबर. नक्की करणार कोण. आणि इतक्या वर्षानंतर एवढी चांगली भूमिका करायला मिळाली याचा मला आनंद आहे. आणि आनंद द्विगुणित कुठे झाला? नॅशनल अवॉर्ड. नॅशनल अवॉर्ड. नक्कीच नक्कीच. बरं, तर हे सगळं घडत असताना आत्ता सुद्धा आम्ही विजय सरांचे भरपूर प्रोजेक्ट बघतो, म्हणजे मराठीमध्ये असतील, हिंदीमध्ये असतील. आत्ता हिंदीमध्ये टोटल धमाल बघून आलो, धमाल सिनेमा झालाय, म्हणजे कॉमेडी टायमिंग वगैरे ज्या काय गोष्टी त्या खरंच उत्तम आहेत. पण यानंतर आत्ता अजून कोणते नवीन प्रोजेक्ट बघायला मिळतील आम्हाला विजय सरांचे, काय सांगाल त्याबद्दल? की काही गुलदस्त्यात आहेत काय कसं? आता आमचं संपत आलंय, थोडंसं काम राहिलंय. गोलमाल 5 अरे क्या बात आहे, वा. ते आहे, ते अगदी म्हणजे पुढच्या वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच तुम्हाला तो चित्रपट बघता येईल. नक्कीच. आमचं धमाल 4 सुपरहिट झालं, त्याबद्दल परत आनंद होतोय. हे पाठोपाठ 2 चांगल्या गोष्टी झाल्या. एक धमाल 4 आमचा सुपरहिट झाला आणि आमच्या हमसफरला नॅशनल नॅशनल मिळालं. याच्यापेक्षा आनंद काय पाहिजे, नटाला काय पाहिजे? क्या बात आहे. नाही, खरंच खरंच खूप भारी वाटतं. मी तुर्तास थांबतो, कारण का जेव्हा नॅशनल अवॉर्ड सरांच्या हातामध्ये येईल ना, तेव्हा तो हुरूप आणि तेव्हा त्या गोष्टी बघायला खरंच आम्हाला आनंद येईल प्रेक्षक म्हणून. तर पुन्हा एकदा धन्यवाद सर, लेट्सअपसोबत गप्पा मारल्याबद्दल. हमसफर सारखी एक नवी कोरी स्टोरी तुम्ही आमच्यासाठी घेऊन आलात. यानंतर सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या स्टोरींमधून तुम्हाला बघायला आवडेलच. तोपर्यंत धन्यवाद, आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण हमसफरच्या टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. धन्यवाद, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.